शक्तीपीठ महामार्गाच्या या खास सिरीजमध्ये आपण आतापर्यंत 5 जिल्ह्यांचा सविस्तर आढावा घेतलाय आणि आता या सिरीज मधील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजेच आपण पोहोचलो आहोत या महामार्गाच्या पहिल्या जिल्ह्याकडे, अर्थात वर्धा जिल्ह्याकडे। आता अनेकांचा इथे गोंधळ होऊ शकतो। एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। सुरुवातीला या प्रकल्पाला नागपूर ते गोवा असा शक्तीपीठ महामार्ग असं म्हटलं जात होतं, मात्र कालांतराने प्रकल्पामध्ये मोठे बदल करण्यात आले। या बदलामुळे केवळ मार्गच नाही तर सुरुवातीचं आणि या महामार्गाचं शेवटचं ठिकाण सुद्धा बदललं गेलंय आणि म्हणूनच सध्याच्या सुधारित आराखड्यानुसार हा महामार्ग आता वर्धा जिल्ह्यातील दिग्रज इथून सुरू होऊन थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील बांदा इथे जाऊन संपणार आहे। म्हणजेच या महामार्गाची खरी सुरुवात आता वर्ध्यातूनच होत आहे आणि त्यामुळे वर्धा जिल्ह्याचं महत्त्व हे अधिकच वाढलंय। त्यामुळे आता वर्धा जिल्ह्यातील कोणत्या गावांमधून हा महामार्ग जातोय, किती गावं या प्रकल्पामध्ये येणार, या सगळ्या सोबतच अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर व्हिडिओच्या माध्यमातून बोलूया। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। वर्धा जिल्ह्यातील पवनार पासून ते सिंधुदुर्गातील पत्रादेवी पर्यंत जाणारा महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग सुरुवातीला सुमारे 802 किलोमीटर लांबीचा प्रस्तावित करण्यात आला होता, परंतु जसं की आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे आणि आपण जाणतो की शक्तीपीठ महामार्ग हा सुरुवातीपासूनच वादाचा मुद्दा राहिलाय। कदाचित आतापर्यंत असा कोणता प्रकल्प असेल ज्यासाठी राज्यभरातून अनेक गावातून प्रकल्प रद्द होण्यासाठी आक्रोश केला गेला असेल। दरम्यान सुरुवातीपासूनच या महामार्गाच्या विरोधात उठणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या भूमिका, त्याचबरोबर प्रतिक्रिया लक्षात घेता हा महामार्ग सुरुवातीला ज्या प्रकारे तयार करण्यात आला होता, म्हणजेच जो आराखडा यासाठी तयार होता, त्यात आता बदल झालेत आणि त्याबद्दलच आपण प्रत्येक जिल्ह्यानुसार झालेले बदल, होणारे फायदे हे आपल्या सिरीजच्या माध्यमातून आता सविस्तररित्या बोलत आहोत। आता आपण वर्धा जिल्ह्यातून हा मार्ग कुठून सुरू होतो आणि किती गावं यामध्ये येतात या सगळ्याबद्दलच बोलूया। तर वर्धा जिल्ह्यातील 2 तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग जात असून यामध्ये या महामार्गासाठी जिल्ह्यातील 20 गावातील जमीन संपादित केली जाणार आहे। या महामार्गाची सुरुवात जी पूर्वी वर्ध्यातील पवनार पासून होणार होती ती आता दिग्रज पासून होणार आहे। शिवाय यामध्ये वर्धा तालुक्यातील दिग्रज, पांढरकवडा, झाडगाव, गणेशपूर, तिगाव, रोठा, धोत्रा, निमगाव, पडेगाव, चिकणी, तर देवळी तालुक्यातील देवळी, इसापूर, काजळसरा, वाटखेडा, बाभुळगाव, सैदापूर, करमलापूर, बाबगाव, काशिमपूर, खरडा या गावांमधून हा महामार्ग आता जाणार आहे आणि या गावांमधून जाणारी सुमारे 486.789 हेक्टर जमीन ही अधिग्रहित केली जाणार असल्याचं म्हटलं गेलंय। यामध्ये संपादित होणारी जमीन ही राष्ट्रीय महामार्ग रिअल इस्टेट कायद्या अंतर्गत संपादित केली जाणार आहे। तर जमीन खरेदी करताना सरकार शेतकऱ्यांना बाजारभावाच्या दुप्पट ते तिप्पट भाव देऊन जमीन खरेदी करणार असं म्हटल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। याचबरोबर नुकतंच जमीन मोजणी होऊन वर्धा उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयाला जमिनीचा संयुक्त मोजणी अहवाल हा सादर झाल्याने तातडीने आणि तो MSRDC कडे पाठवण्यात आल्याचं देखील म्हटलं गेलंय। आता भूसंपादनाविषयी मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाला असल्याचं बोललं गेलंय। त्याचबरोबर सूचना प्राप्त होताच भूसंपादनाच्या प्रक्रियेला देखील गती येणार आहे। दरम्यान नागपूरमधील 0 माइलस्टोन पासून या दोन्ही ठिकाणांचं अंतर पाहिलं तर पवनार हे साधारण 75 ते 80 किलोमीटर अंतरावर आहे, तर दिग्रज हे सुमारे 110 ते 120 किलोमीटर इतकं आहे। त्यामुळे सुरुवातीचा बिंदू बदलल्यामुळे, म्हणजेच सुरुवातीचा या महामार्गाचं ठिकाण बदलल्यामुळे नागपूर पासून या महामार्गाचं अंतर हे काही प्रमाणात वाढलं असेल तरी दीर्घकालीन दृष्टीने मात्र हा बदल हा अधिकच फायदेशीर ठरेल असा प्रशासनाचा विश्वास आहे। दरम्यान शक्तीपीठ महामार्ग हा विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागांना जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प मानला जातोय। धार्मिक स्थळांना एकमेकांशी जोडण्याबरोबरच पर्यटन, उद्योग आणि व्यापाराला चालना देण्याचा या महामार्गाचा मुख्य उद्देश आहे। एकूण सुमारे 856 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर राज्यातील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचं देखील सांगितलं जातंय। तर यात झालेल्या बदलामुळे हा महामार्ग आधी जो 350 गावांमधून जाणार होता तो आता जवळपास 395 गावांमधून जाणार आहे। दरम्यान या महामार्गामध्ये बदल झाल्याने जी गावं आधी याचे लाभार्थी नव्हते त्यांना आता याचा फायदा घेता येणार आहे, याचा लाभ घेता येणार आहे आणि त्याचबरोबर विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये सुद्धा ही सगळी गावं येणार आहेत। यासोबतच शक्तीपीठ महामार्गाची वैशिष्ट्य म्हणजे हा महामार्ग पूर्णतः ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे असल्याने विकास आणि पर्यावरण या दोघांचं संतुलन राखलं जाणार आहे। शिवाय या महामार्गामुळे गजबजलेल्या पुणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये प्रवेश करण्याची गरज नसल्याने या शहरांमधील ट्रॅफिक सुद्धा कमी होणार आहे। त्याचबरोबर वाहन चालकांसाठी हा महामार्ग
अत्यंत सुखद आणि सुरक्षित असणार असून राज्यातील 3.5 शक्तिपीठांचं अर्थकारण यामुळे बदलण्यास मोठी मदत होणार असल्याचा दावा देखील केला जातोय। थोडक्यात वर्धा जिल्ह्याचे आता दिवस विकासाच्या दिशेने पाऊल टाकणार हे निश्चित झालंय आणि या महामार्गामुळे वर्धा जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। नागपूर, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागाशी थेट आणि जलद संपर्क करता येणार आहे। शिवाय हा महामार्ग वाहतुकीची सोय सुधारण्यापुरता फक्त मर्यादित न राहता आर्थिक, पर्यटन आणि रोजगाराच्या दृष्टीने सुद्धा वर्ध्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे। पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा हा महामार्ग वर्ध्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। सेवाग्राम, पवनार यांसारख्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्थळांपर्यंत पोहोचणं हे यामुळे नक्कीच सोपं होणार आहे। त्यामुळे देशभरातून पर्यटकांची संख्या वाढू शकते आणि यामुळे स्थानिक व्यवसायांना सुद्धा चालना मिळेल। त्याचबरोबर छोट्या उद्योगांसाठी सुद्धा नव्या संधी ज्या आहेत त्या उपलब्ध होतील। एकंदरीत काय तर शक्तिपीठ महामार्ग हा वर्धा जिल्ह्यासाठी दीर्घकालीन दृष्टीने हा प्रकल्प जिल्ह्याची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि जीवनमान उंचावण्यासाठी मदत करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। परंतु आतापुरतं इतकंच। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शक्तिपीठ महामार्गाच्या पुढच्या जिल्ह्यासोबत। मात्र तुम्ही असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला मात्र सबस्क्राइब करायला विसरू नका।